नमस्कार, मी श्रेया देशपांडे. कसा चाललाय रियाज? आजच्या क्लासमध्ये आपण घेणार आहोत काफी रागाचं लक्षणगीत, जे त्रितालात बांधलेलं आहे. लक्षणगीताची सुरुवात 9व्या मात्रेपासून होते आहे. आधी आपण याचे आरोह आणि अवरोह म्हणूया. सा रे ग म प ध नि सा सा नि ध प म ग रे सा. तुम्हाला म्हणायचं पहिली ओळ घेऊया. पूर्ण ओळ जी आहे ती मी अर्धी अर्धी करून सांगणार आहे. सा रे रे ग म म प म प नि ध प. सा रे रे ग म म प म प नि ध प. प अ अ असं आहे, पण तुम्हाला व्यवस्थित 3 मात्रा गाता याव्या म्हणून मी प असं वाजवते. पूर्ण ओळ. सा रे रे ग म म प म प नि ध प. शब्द गावत काफी सुरागिनी जन. पुन्हा एकदा. प सा 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 नि नि ध प. प ध नि ध प म प ग रे. प सा 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 नि नि ध प. प ध नि ध प म प ग रे. कोमल गनी सुर जाती पूरन. गावत काफी सुरागिनी जन. कोमल गनी सुर जाती पूरन. गावत काफी सुरागिनी जन. आता अंतरा. म म प ध सा सा. ध सा रे ग रे सा नि सा नि ध प. बघा, धसा एका मात्रेत 2 अक्षर, रे ग एका मात्रेत 2 अक्षर आणि सानी हे सुद्धा एका मात्रेत 2 आहेत. ध सा रे ग, ध सा रे ग, ध सा रे ग रे सा नि सा नि ध प. ध सा रे ग रे सा नि सा नि ध प. म म प ध सा सा. ध सा रे ग रे सा नि
सा नि ध प. परिवादी संवादी सुंदर. वादी सुंदर. धसा रे ग. वादी धसा रे ग रे सा. वादी सुंदर नि सा नि ध प. पूर्ण ओळ म्हणा. सा 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 रे नि ध प. प ध नि ध प म प ग रे. हे स्थायीतलं जाती पूरण आहे, तसंच याचं पण नोटेशन सेम आहे. याचे शब्द आहे लागत सुमधुर. स्थायीमध्ये होतं जाती पूरण. अत ही सुहावनी लागत सुमधुर. ठीक आहे. आता अंतर आहे एकदा. परिवादी संवादी सुंदर. अत ही सुहावनी लागत सुमधुर. ठीक आहे. आता हे त्रितालात आहे. तुम्हाला आता माहितीच झालंय की त्रिताल कसा वाजवतात आणि कसा ऐकू येतो. मी व्हिडिओ पण केला आहे त्रितालाचा, तो नक्की बघा आणि पाठ करा. धा धिन धिन धा धा धिन धिन धा. इथून आपल्याला सुरू करायचं 9व्या मात्रेला. धा धिन धिन धा धा धिन धिन. गा